हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज होळी स्पेशल कढी, फुनके, शेवाळे आणि चिंचेचं पन्हं बनवणार आहे. तर इथे सगळ्यात आधी मी 1 वाटीभर चवळीची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी चवळीची डाळीला आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ. तर तुम्ही इथे चवळीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ पण यूज करू शकता. पण चवळीच्या डाळीने फुनक्यांना चव खूप छान येते. तर या तिन्ही पण डाळी आहेत त्या वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घ्यायच्या आहे आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भिजण्यासाठी त्यात पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर यांना 3 ते 4 तासपर्यंत भिजत राहू द्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथं चिंच पण भिजायला घालते. चिंचेचं पन्हं बनवायचं आहे म्हणून. तर चिंच स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यात पाणी घालायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला इथं गूळ पण त्यात भिजवायचा आहे. तर गूळ तुम्ही नंतर पण भिजवू शकतात किंवा चिंचसोबत पण भिजवायला घ्यायचं आहे. आणि चिंचेचं पन्हं होळीला का खातात ते पण मी तुम्हाला शेवटी शेअर करतेच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मी चिंच किती घेतलं आहे आणि त्या एवढ्या चिंचांसाठी मी 1.5 वाटी गूळ घेते. तर गूळ तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर एवढ्या चिंचांसाठी एवढा गूळ सफिशियंट होता. म्हणजे पन्हं होतं ते एकदम असं गोड पण नाही आणि जास्त आंबट पण नाही, छान बनलेलं होतं. आणि बघू शकता तुम्ही आता 3 ते 4 तासानंतर मी दाखवते हे. तर सगळ्या डाळी भिजून झाल्या आहे आणि चिंच पण मस्त नरम झालेल्या आहेत. तर या डाळी आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत एकदा आणि एक अशा भांड्यात काढायचं आहे. डाळमध्ये जेवढं पण पाणी असेल तेवढं सगळं निथळून होईल असं. तर बघू शकता तुम्ही डाळ मस्त अशी नरम झालेली आहे आणि आता मी या भांड्यामध्ये सगळं काढून घेते डाळी. तर आता बघूया फुनक्यांसाठी काय साहित्य लागणार आहे ते. तर इथं मी भरपूर सारे असे लसूण घेतलेले आहेत, थोडं अद्रक घेतलं आहे आणि मिरची घेतलेली आहे. तर आणि कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे चांगलं बारीक. तर बारीक करताना थोडं असं जाडसर राहिलं तर पाणी टाकून त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यात थोडी हळद घालायची, थोडं जिरं आणि धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. पण मीठ ही सगळ्यात शेवटी घालायचं आहे. तर हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. आणि त्यानंतर मग आपल्याला भरपूर सारा असा कांदा आहे तो बारीक कापून घ्यायचा आणि त्यात मिक्स करायचा आणि मग लास्टला मीठ घालायचं आहे. पाहिजे तर तुम्ही अजून इथं कोथिंबीर पण घालून घेऊ शकतात. तर ही पेस्ट बनून तयार आहे. तर थोडा वेळ मी त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण इकडे शेवाळ्या करून घेऊया. तर शेवाळ्या करण्यासाठी मी इथं 2.5 ग्लास पाणी घेते. तर पाण्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात खानदेशात असे शेवाळ्या केल्या जातात. तर ही एवढ्या शेवाळ्या घेतलेल्या आहेत मी. त्यासाठी 2.5 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 1.5 वाटी गूळ घालणार आहे. तर ह्या शेवाळ्या खानदेशात बनवल्या जातात गव्हाच्या पिठाच्या. तर खायला पण खूप टेस्टी असतात आणि आमच्याकडे होळीला हाच नैवेद्य दाखवला जातो. तर इथं बघू शकता तुम्ही मी 1.5 वाटी गूळ घातलेला आहे.
तर हे चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर त्या पाण्याला गाळून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे आणि पूर्णपणे जो गूळ होता तो सगळा वितळून झालेला आहे. तर हे पाणी मी आता गाळून घेते, कारण जे पण गुळामध्ये घाण असते किंवा बारीक बारीक खडे असतात ते सगळे गाळणीत निघतील. आता आपल्याला जे पाणी आपण गाळून घेतलेलं होतं ते पाणी कढईत घालायचं आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे तेल घालायचे. तेल किंवा तूप तुम्ही इथं घालू शकता. एक इलायची फोडून घालते मी इथं, कारण इलायचीने चव खूप छान येते शेवाळ्यांना. आणि हे पाणी उकळत असतानाच आपल्याला 2 ते 3 चमचे खोबऱ्याचं कीस घालायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या शेवाळ्या होत्या त्या पण आपल्याला यात घालायच्या आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता थोडी गॅसची फ्लेम कमी करून त्याला झाकून ठेवते आणि त्याला शिजायला जवळजवळ 30 तर 35 मिनटं लागतील, कारण कमी गॅसवर जास्त वेळ लागतो. तर ते शिजतं तोपर्यंत आपण इकडं चिंचवणी करून घेऊया, म्हणजे त्याला पन्ह म्हणू शकता. तर मी ज्या चिंच भिजायला घातलेल्या होत्या त्या आता चांगल्या नरम झाल्या. त्यांना हाताने असं करून घ्यायचं आहे आणि जे पण त्या चिंचुक्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याला गाळू तर इथं बघू शकता तुम्ही चिंचेचं पन्ह पण रेडी झालेलं आहे. तर मी आता यात थोडं पाणी मिक्स करून त्याला गाळून घेते. तर होळीला आवर्जून हे पन्ह केलंच जातं खानदेशात. कारण असं म्हणतात की होळीला जर हे पन्ह पिलं तर पूर्ण उन्हाळ्यात आपल्याला उन्हापासून त्रास होत नाही. हे एक कारण आहे पन्ह बनवायचा. ते जे की आम्हाला आमच्या आजींनी सांगितलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही पन्ह रेडी झालेलं आहे. तर आता शेवाळ्या पण बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण आता बनवणार आहोत फुनके. तर फुनके बनवण्यासाठी एक कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्याला चांगलं उकळी फोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे, जे की आपल्याला स्टीम करण्यासाठी लागणार आहे. तर चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे फुनके आपण त्याच्यावर ठेवणार आहेत ते चिपकणार नाहीत. तर असं चारही बाजूंना गाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर ती गाळणी कढईवर ठेवायची. तर चाळणी ठेवल्यानंतर लगेचच फुनके त्याच्यावर ठेवायचे नाही आहेत. तर ती गाळणी पूर्ण अशी गरम होते, त्याच्यावर पूर्ण वाफ फिरवून होते, त्यानंतरच आपल्याला फुनके ठेवायचे आहेत. तर मी आता यात थोडी कोथिंबीर घालून देते आणि फुनके बनवताना तर बघू शकता तुम्ही इथं वाफ अशी निघायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण फुनके ठेवू शकतो. तर फुनके बनवताना ही अशा आकाराची बनवायची आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर असेच हाताने बनवायचे आहेत आणि बघू शकता जे पीठ आहे ते हाताला बिलकुल लागत नाही आहे आणि पातळ पण पीठ झालेलं नाही आहे, एकदम बरोबर आहे. तर पूर्ण वाफ अशी फिरल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्याला ते झाकून द्यायचं आहे आणि 20 मिनिटापर्यंत त्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती वाफ निघते. तर मी एक सुरीच्या साहाय्याने बघते की ते शिजले आहेत की नाही. तर या सुरीला काहीच लागलेलं नाही, याचा अर्थ ते शिजलेले आहेत. तर अशा प्रकारे खानदेशात फुनके, कढी
शेवाळ्या आणि चिंचेचं पन्हं हे केलं जातं होळीला. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या साईडला होळीला काय पदार्थ बनवले जातात ते पण कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.